हाय हॅलो सख्यानो, कशा आहात? मी संगीता दोहा कतारमधनं. मग केली का सुरुवात तुम्ही? मी तर केली. त्या दिवशी सांगितलं तुम्हाला सुरुवात करा. कोणी कोणी केली कमेंट नाही केली मला. हा, या चहा प्यायला मस्त बसली. चहा घेतला. आज एकटीच आहे, कोणीच नाहीये. मिस्टर जॉबला गेलेत आणि आज कोणीच नाहीये, कारण की नात तिकडे तुमामामध्ये राहते आणि मी इकडे वेगळी राहते. या चहा प्यायला. मी ना स्पष्टच बोलणारी बाई आहे. मला ना खूप स्पष्ट बोलायची सवय ना, त्याच्यामुळे मी नेहमीच वाईट राहिलेली आहे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये. म्हणून मी आज स्पष्टच विचारते तुम्हाला. अगं, कोण तुम्हाला ओळखतं? हा, तुम्ही मला सांगा ना. जन्म दिल्यावरती बापाच्या नावाने ओळखल्या जाता तुम्ही, लग्न झाल्यावरती नवऱ्याच्या नावाने ओळखल्या जातात तुम्ही, आणि मुलं मोठी झाल्यावरती मुलांच्या नावाने ओळखल्या जातात. याची याची मम्मी, याची याची मुलगी आणि याची याची बायको. तुम्ही सांगा ना, तुमची स्वतःची काय ओळख आहे का? तुम्ही स्वतः विचार करा की तुम्हाला कोण ओळखतं. हा, म्हणून स्वतः करता जगा. आणि खरंच आता घाबरू नका की मी काय करू, कसं करू. मी तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं की माझा एवढा मोठा प्रॉब्लेम होता, तरी मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केले आणि आता खूप कॉन्फिडन्सनी बोलता येतं. मला पहिले बोलताही येत नव्हतं. मी खूप घाबरायची. एक शब्द 4-4 वेळा माझे उच्चारले जायचे आणि आता मला स्पष्ट बोलता येतं. सुरुवात तरी करा ग तुम्ही. आणि खरं सांगते, खूप अनुभव येतात आणि स्वतःला एक प्राऊड फील होतं की यार, मला सगळे ओळखायला लागले. माहितीये तुम्हाला, आज आमच्या घरी ना एक साधा मेकॅनिकल आला. मशीन खराब झालेली, माझ्या मिस्टरांनी कंप्लेंट टाकलेली, तर मेकॅनिकल आला आणि मी जेवायला बसलेली. तो आला, त्याला मी दिलं मशीन रिपेयरिंग करायला आणि तो मशीन रिपेयरिंग करता करता मला बोलायला लागला, आपको मैंने कहीं तो देखा है, आप कहाँ पे, मतलब यहाँ पे रहती थी क्या पहले? मैंने नहीं, मैं तो अभी नहीं आई, महीना हो रहा है मेरे को अभी. तो बोलते शायद से इंस्टा पे देखा है हमने. विचार करा तुम्ही, मी परदेशात येऊन आज कुठे आहे? माझा देश तर किती लांब आहे. विचार करा, मी माझ्या देशात माझ्या स्वतःच्या ह्याच्यात काहीच करू शकली नाही आणि ते परदेशात येऊन की आज मला साधा मेकॅनिक पण ओळखायला लागला इकडे कामाला येणारा. म्हणजे विचार करा तुम्ही, मी काय कुठपर्यंत पोहोचली. मी गर्व नाही करत आहे, पण एक सांगते की प्राऊड फील करते की मला कतारमध्ये हल्ली भरपूर जण ओळखायला लागलेत आणि खरंच प्राऊड फील होतं. मैत्रिणींनो, तुम्ही सुरुवात करा आणि अनुभव घ्या. तुम्हाला सुरुवातीला त्रास होणार आहे थोडासा. तुम्ही सुरुवात तर करून बघा. आपोआपच ग्रोथ होते आपली. खरं सांगते, मी काय म्हटलं तुम्हाला, मी एक यूट्यूब चॅनल, 2 यूट्यूब चॅनल चालवते आणि इंस्टावरती आत्ता आली. माझं काहीच नव्हतं. मला खरंच सांगते, बोलता येत नव्हतं. आणि मी तुम्हाला माहितीये, माझं एक यूट्यूब चॅनल 4 वर्षी बनवलेलं, ते स्वामी सेवेला, म्हणजे अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांना ते बनवलं. तेव्हा मला काहीच येत नव्हतं. तेव्हाच मी संकल्प घेतला की यातला जो काही 1-1 रुपया येईल तो मी स्वामी सेवेला, या अनाथ आश्रम, वृद्धाश्रमाला देणार आहे. तेव्हा